झेंडूच्या झाडाची माहिती पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। झेंडूच्या झाडाच्या कटिंगपासून आपण अनेक रोपं कशी तयार केलेली आहेत ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते। नमस्कार, मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते। या एका झाडापासून मी याच्या कटिंगपासून अनेक रोपं तयार केलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता, फक्त हे मेन झाड आहे आणि याला आलेल्या ज्या खाली कटिंग होत्या त्याला अगदी छोटी छोटी मुळं इथे दिसत असतील तुम्हाला। झेंडूच्या झाडाला खाली मुळं येतात आणि ही कटिंग तोडून मी याच्यापासून रोपं तयार केलेली आहे। झेंडूच्या कटिंगपासून आपण रोपं तयार करू शकतो आणि खूप छान फुलं पण येतात। भरगच्च फुलांनी कटिंग भरून जाते आपली। आता इथे मी त्या झाडाची अगदी छोटीशी कटिंग लावलेली होती आणि 1 ते 1.5 महिन्यांमध्ये याची एवढी ग्रोथ झालेली आहे। आणि पावसाळ्यामध्ये छोटीशी कटिंग जरी आपण झेंडूच्या झाडाची लावली तर अशी छान रोपं आपल्याला मिळून जातात आणि याला पण भरगच्च अशा कळ्या आणि फुलं येतात। आत्ता याला कळ्या यायच्या आहेत, पण काही दिवसानंतर याला कळ्या येतील आणि फुलं येतील। आणि गेंदाचा असलेला झेंडू आहे हा, त्याचं रोप होतं हे आणि त्याच्यापासून मी अशी अनेक रोपं तयार केलेली आहे आणि याची ग्रोथ तुम्ही बघू शकता, अशी छान होते, भरगच्च वाढते आणि फार आपल्याला इथे केअर घ्यायची गरज नाही आहे झेंडूच्या झाडाची। आणि फळांच्या कॅरेटमध्ये मी ही कटिंग लावलेल्या होत्या, त्याच्यापासून ही एवढी मोठी झाडं तयार झालेली आहेत आणि बाकीच्या पण मी कटिंग तुम्हाला दाखवते। आता इथे ही दुसरी कटिंग आहे आणि याला पण ज्या कटिंग येतात त्याच्यापासूनही आपण तिसऱ्यांदा परत रोप तयार करू शकतो। इथे बघू शकता तुम्ही, या झाडाला खालून अशी मुळं आलेली आहेत, याच्यापासून पण आपण अनेक रोपं तयार करू शकतो। आणि हा जो मोठा गेंदाचा झेंडू आहे याच्यापासूनही आपण रोपं तयार करू शकतो आणि जो अगदी छोटा असतो त्याच्या पण कटिंग लागतात आणि त्याच्याही पासून अनेक रोपं आपण तयार करू शकतो। आता हे जे मेन झाड आहे माझं, याला अशा खालून मुळा आलेल्या आहेत, इथे तुम्हाला दिसत असेल। आणि याची अगदी छोटीशी जरी आपण कटिंग घेतली ही एवढी, तरी पण ही लागते। याला अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक अशा मुळा येतात आणि पटकन लागते आणि भरपूर फुलं आपल्याला हे झेंडूचं रोप देतं। इथे त्याच झाडाच्या कटिंगपासून मी जमिनीमध्ये रोपं तयार केलेली आहेत, इथे तुम्ही बघू शकता। आता याची छान ग्रोथ व्हायला लागलेली आहे। इथे आता कटिंगपासून मी एका रांगेमध्ये छोट्या छोट्या कटिंग लावलेल्या होत्या। याला 1 ते 1.5 महिना झालेला आहे आणि आता याची ग्रोथ तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। आणि अशा पद्धतीने आपण फक्त एका प्लांटपासून भरपूर कटिंगपासून आपण अशी नवीन झेंडूची रोपं तयार करू शकतो। आणि इथे हा छोटा जो झेंडू असतो त्याचे पण कटिंग मी लावलेल्या होत्या आणि त्याच्यापासून पण ही अशी छोटी छोटी रोपं तयार केलेली आहे। फक्त एका झाडापासून आपण अशी अनेक रोपं झेंडूची तयार करू शकतो।